काजूपासून आपण खूप अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मिठाईचे प्रकार आपण पाहू शकतो. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे. काजू मावा बनवून घेण्यासाठी मी इथे 400 ग्रॅम इतके काजू घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याच्या सगळ्या साली काढून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही विदाऊट साल जे मिळतात ते घेतले तरी चालेल, पण माझ्याकडे हे सालीचे काजू अवेलेबल आहेत म्हणून मी ते साफ करून घेतलेले आहेत. आता साफ करून झाल्याच्या नंतर मध्ये मध्ये असे जे खराब झालेले काजू आहेत ते आपण बाहेर काढून घेऊयात आणि हे सगळे काजू आपण 3 ते 4 वेळेला धुवून घेऊयात. कारण ह्यात कचरा असतो, माती असते, तर ती आपण स्वच्छ अशी चोळून हे काजू धुवून घेणार आहोत. आता हे 3 ते 4 पाण्यातून धुवून झाल्याच्या नंतर आपण हे भिजत ठेवायचे आहेत. तर हा पाणी मी फेकून देते आणि हे 4 ते 5 तासासाठी मी हे काजू भिजत ठेवत आहे. तर भिजत ठेवल्यानंतर किंवा त्यात पाणी जेव्हा असतो तेव्हासुद्धा आता वर ही साली किंवा असे खराब झालेले वर तरंगत असतात, ते सुद्धा आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. आता 5 तासानंतर इथे मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला भिजलेले स्वच्छ असे हे काजू मिळालेले आहेत. आता आपण काय करूयात, मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्या भांड्यामध्ये थोडे काजू आपण ग्राइंड करून घेऊयात. पण हे आता नुसतेच असेच ग्राइंड करायला घेतले की असं चिकटतं, मग म्हणून आपल्याला लागेल तेवढा पाणी आपण ह्यात घालून ह्याची आपण मस्त अशी फाईन पेस्ट बनवून घेऊया. इथे पाहू शकताय मी मस्त अशी पेस्ट बनवलेली आहे, एकदम बारीक आणि एकदम फाईन अशी ही पेस्ट झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त अशी पेस्ट झालेली आहे. तर आता या जारमधून पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि दुसरे जे काजू आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने मस्त अशी पेस्ट बनवून घेते आहे. तुम्ही पाहू शकताय की आपली सगळीच पेस्ट इथे तयार झालेली आहे. चला तर आता एक भांडं घेऊया, ते भांडं गॅसवर ठेवूया आणि ही सगळी पेस्ट आपण या भांड्यात ओतून घेऊया. आता ह्याच पेस्टबरोबर आपण 2 कप एवढी पिठी साखर म्हणजे पावडर शुगर आपण घालून घेऊया. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता. मी 2 कप एवढी घेतलेली आहे. तुम्ही जास्त घाला किंवा कमी घाला. तर आता ही साखर आपण एकजीव करूयात आणि लो फ्लेमवर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता साखर घातल्यामुळे हे मिश्रण अधिकच पातळ होईल. आता तुम्ही पाहाल की अगदी 4 ते 5 मिनटानंतर हे संपूर्ण मिश्रण एकदम पातळ होईल. छान आपण मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता की हे खूपच पातळ झालेलं आहे. आता हे पातळ झालेलं हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण लो फ्लेमवर स्टर करतच आपल्याला हे एकदम जाडसर करून घ्यायचं आहे. स्टर का करायचं आहे कंटिन्यूस, कारण काजू आहे ते खाली बुडाला चिटकून हा जो काजू मावा आहे तो खराब होण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्याला हे स्टर करतच राहायचं आहे. आता त्याचबरोबर मी इथे 1 टीस्पून एवढी वेलची पूड घालून घेत आहे आणि ती वेलची पूडसुद्धा मी या मिश्रणामध्ये एकजीव करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की छान मी वेलची पूड मिक्स करून घेतलेली आहे. आता या स्टेजला तुम्ही केवडा वॉटर किंवा रोज वॉटरसुद्धा घालून घेऊ शकता. तर मला पर्सनली केवडा वॉटर रोज वॉटर असे आवडत नाहीत, त्यामुळे मी वेलची पूडच मोस्टली घालून घेते सगळ्याच मिठाईमध्ये. तर आता हे मी छान मिक्स केलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता की हे थोडंसं डो फॉर्ममध्ये यायला लागलेलं आहे, थोडंसं जाडसर होत आहे. ते बघा स्पॅच्युलावरून खाली पडत नाही आहे, पण तरी अजून आपल्याला हे छान असं कडक करून घ्यायचं आहे.
आता इथे मी 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप घालून घेत आहे आणि ते या मिश्रणात एकजीव करून घेत आहे. छान असं मिक्स करून घेत आहे. ॲक्च्युली तुपाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल, कारण काजूमध्ये ऑलरेडी तेलाचं प्रमाण असतं, त्यामुळे तूप थोडंसं कमीच घातलं तरी चालेल. इथे तुम्ही पाहू शकताय की हा डो मस्त बनलेला आहे. आता आपण थोडासा पोर्शन एका प्लेटवर घ्यायचा आहे आणि तो थंड झाल्यावर त्याची गोळी बनते का ते पाहायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय की मस्त अशी गोळी तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकताय थंड झालेलं आहे मिश्रण आणि ही मस्त गोळी बनलेली आहे. तर आता इथे आपण गॅस फ्लेम बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी आपण इथे ठेवूयात. अगदी थोडंसं किंचित, खूप थंड करायचं नाही. आपल्याला आपल्या हाताला सोसवेल एवढं आपल्याला हे ठेवायचं आहे. तर आता हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे. खूप गरम नाही आणि कोमटसुद्धा नाही. अगदी व्यवस्थित हाताला सोसेल असं आहे. तर मी इथे एका पॉलिथिन बॅगमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी हे सगळं मिश्रण किंवा हा डो मी घालून घेत आहे आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतच ठेवून मी हे मळून घेत आहे. अगदी छान असं स्मूथ करून घेत आहे. मस्त आपल्याला ह्याची वेगवेगळ्या प्रकारची बर्फी करता येईल अशा प्रकारे मी हे मस्त असं स्मूथ करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की हे व्यवस्थित स्मूथ झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. एका ट्रेवर मी हे काढून घेत आहे आणि एकदम थंड होण्यासाठी मी त्या ट्रेमध्ये असंच हे ठेवून देत आहे. मस्त डो तयार झालेला आहे. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड होण्यासाठी आणि आपल्याला जेव्हा स्वीट खायचं आहे तेव्हा आपण हे काढून याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे बर्फी बनवून खाऊ शकतो. तर अतिशय सुंदर असं हे काजू मावा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय.